नमस्कार. आज आपण 5 जून 2025च्या काही महत्त्वाच्या स्थानिक घडामोडीवर एक नजर टाकणार आहोत. विशेषतः कोल्हापूर जिल्हा आणि त्यातही कागल तालुका इथे काय काय घडले ते बघूया. आपल्याकडे काही स्थानिक बातम्यांचे स्रोत आहेत. काही बातम्या खरंच गंभीर आहेत, म्हणजे हुंड्यासाठी छळासारख्या, तर काही पायाभूत सुविधांशी संबंधित चिंता वाढवणाऱ्या, जसं की महामार्गावरची ती सुरक्षक पत्र्यांची अवस्था. पण काही सकारात्मक गोष्टी आहेत बरं का. चला या सगळ्यावर जरा सविस्तर बोलूया. सुरुवात कोल्हापूर शहरापासून करूया. कोल्हापुरात वडणगेपाळली गावातून एक खरं तर धक्कादायक बातमी आहे. एका 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेला तिच्या पतीनं माहेरून म्हणजे 10 लाख रुपये आणायला सांगितले, त्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. अरे बापरे, 8 महिन्यांची गर्भवती असताना? हो, आणि पैसे नाही दिले तर जीवे मारण्याची धमकी दिली असंही म्हटलंय. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे फक्त एक कौटुंबिक प्रकरण म्हणून बघायचं की याला काही मोठा सामाजिक संदर्भ आहे? नाही, हे फक्त कौटुंबिक प्रकरण नाहीये. म्हणजे दुर्दैवाने आजही आपल्या समाजात हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचार या समस्या किती खोलवर आहेत हे यातून दिसतंय. गुन्हा दाखल होणं महत्वाचं आहे, पण खरी कसोटी पुढे आहे. कायद्याची अंमलबजावणी कशी होते, पीडितेला काय आधार मिळतो हे बघायला हवं. बरोबर. आता जरा शहराच्या विकासाच्या मुद्द्याकडे येऊया. खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबद्दल एक स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही बाजूंची म्हणजे संमती असेल तरच हद्दवाढ होईल, नाहीतर नाही. त्यांनी शहरातील नागरी सुविधांच्या स्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. हद्दवाढीचा मुद्दा नेहमीच जरा गुंतागुंतीचा असतो. हो ना, पण ही एकमताची अट घातल्यामुळे विकासाची प्रक्रिया अजून लांबणार नाही का? काय वाटतं? शक्यता आहे. म्हणजे काय आहे की हद्दवाढीचा संबंध थेट स्थानिक राजकारण, संसाधनांचं वाटप आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाशी येतो. एकमताची अट लोकशाही प्रक्रियेसाठी चांगली असली तरी यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो किंवा राजकीय मतभेदांमुळे मुद्दा अडकून पडू शकतो. याचा परिणाम शहराच्या विकासावर नक्कीच होऊ शकतो. अच्छा, कोल्हापूरमधून अजून 2 बातम्या आहेत, थोडक्यात सांगतो. एक, लिव्हिनमधल्या मैत्रिणीच्या खुनाचा तपास चालू होता. त्यात आता आरोपीचाच मृतदेह सापडलाय. त्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. अरे देवा, म्हणजे तपास आता वेगळ्या दिशेने जाईल. अगदी. आणि दुसरी बातमी म्हणजे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची. महाडिकांनी अध्यक्षपदासाठी दावा सांगितल्यामुळे तिथलं सहकार क्षेत्रातलं राजकारण तापलंय असं दिसतंय. हो, गोकुळसारख्या संस्था म्हणजे स्थानिक अर्थकारण आणि राजकारणात खूप महत्त्वाच्या असतात बरं का. त्यामुळे तिथल्या निवडणुका, त्यातील घडामोडी या लक्षवेधी असणारच. आत्ता जरा कागल तालुक्याकडे वळूया. इथं पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरची परिस्थिती, विशेषतः दूधगंगा नदीजवळची, खूपच धोकादायक झाली आहे. काय झाले नेमकं? तिथले जे संरक्षक पत्रे होते ना, ते गायब आहेत किंवा पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहेत. इतकंच नाही तर त्यांना आधार देणारे जे लोखंडी खांब असतात ते सुद्धा चोरीला गेल्याची शक्यता वर्तवली जाते. काय सांगताय? हे राष्ट्रीय महामार्गावर असं? हो, यामुळे अपघात विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा दुचाकी स्वारांसाठी खूप मोठा धोका निर्माण झालाय. हे कसं होऊ शकतं? हे केवळ अविश्वसनीय नाही, तर हे प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षाचं उदाहरण आहे. हा महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. तिथली सुरक्षा व्यवस्था अशी ढासळलेली असणं हे सार्वजनिक मालमत्तेची निगा आणि प्रशासकीय जबाबदारी यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि जेव्हा स्थानिक लोक म्हणतात की पत्र्यांऐवजी सिमेंटच्या भिंती बांधा, तेव्हा त्यांचा सध्याच्या व्यवस्थेवरचा अविश्वास दिसून येतो. बरोबर. पण कागलमधून एक चांगली सकारात्मक बातमी पण आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तिथल्या नगर परिषदेने एक मोठी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. अच्छा, छान. तब्बल 25,000 झाडं लावण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. इतकंच नाही तर सिंगल यूज प्लास्टिक विरोधात जनजागृती म्हणून कापडी पिशव्यांचं वाटपही करण्यात आलं. या कामासाठी CSR फंडातून पण मदत मिळाली असं कळतंय. जिल्हाधिकाऱ्यांनीही कौतुक केलंय म्हणे. वाह, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. स्थानिक पातळीवर पर्यावरणासाठी असे प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही CSRचा उल्लेख केलात, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपन्यांनी त्यांच्या नफ्यातून समाजासाठी काहीतरी करणं हे कायद्याने बंधनकारक आहेच, पण इथे किर्लोस्कर एक्सिम आणि संपूर्ण अर्थलावीची ग्रुप यांनी पुढाकार घेतला, हे उत्तम उदाहरण आहे. हो, खरंच चांगली गोष्ट आहे ही. कागलमधनं अजून एक शेवटची बातमी आहे, जरा वेगळी. बेलिक्रे नावाच्या गावात एका रात्री 3 बंद घरांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. अयशस्वी म्हणजे चोरट्यांनी घरांची कडी कुलूप तोडली, ती जोऱ्या फोडल्या, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. रिकामे हातीच परतावं लागलं त्यांना.
पण यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे हे नक्की. जरी चोरी झाली नसली तरी अशा घटना ग्रामीण भागातल्या सुरक्षेचा प्रश्न समोर आणतात. पोलिसांची गस्त किती नियमित आणि प्रभावी आहे यावर विचार करायला लावतात. तर आज आपण कोल्हापूर आणि कागलमधल्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या घटना पाहिल्या. गुन्हेगारी आहे, प्रशासकीय मुद्दे आहेत, राजकीय हालचाली आहेत आणि पर्यावरणाचे चांगले प्रयत्नही आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या घटनांमध्ये काही समान धागा दिसतो का? नक्कीच दिसतो. म्हणजे बाबा, या बातम्या जरी स्थानिक असल्या तरी त्या एका मोठ्या चित्राचे भाग आहेत असं मला वाटतं. एकीकडे आपल्याला सामाजिक आव्हानं दिसतात, जसे की हुंडाबळीचा प्रयत्न, गुन्हेगारी. दुसरीकडे प्रशासकीय उदासीनता दिसते, महामार्गाच्या सुरक्षेसारख्या बाबतीत. राजकीय स्पर्धा आहेच, हद्दवाढ असेल किंवा गोकुळची निवडणूक. पण त्याचवेळी पर्यावरण आणि स्वच्छतेबद्दल एक सकारात्मक जागरूकता आणि कृती पण दिसते. वृक्षारोपण, प्लास्टिक बंदीचे प्रयत्न. हो, हे दोन्ही पैलू दिसतात. हो, तर या सगळ्याकडे एकत्र पाहिल्यावर एक विचार मनात येतो. ह्या ज्या स्थानिक घडामोडी आहेत, मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट, त्या आपल्या एकूण समाजाच्या आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल आणि कदाचित भविष्यातील दिशेबद्दल काय सांगत आहेत, हा विचार करण्यासारखा प्रश्न